कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। अलिबागच्या समुद्रकिनारी दुबईच्या धर्तीवर येणारे अत्याधुनिक कंटेनर बेस मत्स्यालय प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरले आहे। वर्षभरापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते। राज्य सरकारने यासाठी 60 कोटींचे अनुदान मंजूर केले असून 6 महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र तांत्रिक अडचणींमुळे वर्ष उलटलं तरी या प्रकल्पाचे 50% ही काम झालेले नाही। विविध सागरी माशांचे हे मत्स्यालय अलिबागच्या पर्यटनाला मोठी चालना देणार आहे, परंतु विशाल प्रकल्पाची गती मंदावल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। प्रशासकीय स्तरावरून नक्की काय अडचणी आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्याची गरज आहे, अन्यथा मोठ्या आशेने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भविष्य अंधारात राहू शकते। अलिबागच्या किनाऱ्याचा विकास आणि रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे। सध्या तरी हे काम केवळ कागदावरच दिसत असल्याने अलिबागकर नक्कीच नाराज दिसत आहेत। प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे। मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प राज्य सरकारने 60 कोटी मंजूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मत्स्यालयाचं भूमिपूजनचा कार्यक्रम झाला। 2 जानेवारी 25 मध्ये या कामाचं भूमिपूजन झालं आणि आज 60 कोटी रुपयाचं काम मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळालेलं आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर 20 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे। संबंधित यंत्रणा निधी नसल्यामुळे कामकाज त्यांनी मंदगतीने सुरू ठेवलेलं आहे, पण आता राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे या सगळ्या योजना रखडलेल्या आहेत। आज आपण रोज वर्तमानपत्र बघतो की याचं उद्घाटन होते, त्याचं भूमिपूजन होते आणि आपण जर यंत्रणेला विचारायला गेलो ते सांगतात निधी उपलब्ध नाही। तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे, अगोदर अपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करा आणि नव्याने निविदा काढा, जेणेकरून जनतेमध्ये आज चर्चेचा विषय झाला आहे। एक ठिकाणी शासन सांगते की निधी उपलब्ध नाही आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त गतीने भूमिपूजन होतात। तर हा काय न सुटणारं हे कोड आहे। तर ह्याचा पण खुलासा राज्य सरकारने करणं आवश्यक आहे। आज अलिबाग हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि ज्या सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकार आणि पर्यटन विभागाने द्यायला पाहिजे ते दुर्दैवाने या शहरावरती रायगड जिल्ह्याची राजधानी असताना देखील आणि आंग्रे यांचं इथे निवासस्थान असल्यामुळे जे आंग्रे सरकार होतं त्यांचं ही राजधानी होती, ज्या दृष्टीने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही। तर हे मत्स्यालय तात्काळ त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि रायगडच्या आणि पर्यटकांना याचा लाभ मिळावा, जेणेकरून अलिबागमध्ये पर्यटन व्यवस्था जोरात चालू होईल।